ऐतरेय उपनिषदातल्या पहिल्या अध्यायातल्या 3ऱ्या खंडामध्ये एक सुंदर गोष्ट आलेली आहे. परमेश्वराने इंद्रिय आधी बनवली आणि त्या इंद्रियांना राहायला म्हणून शरीर बनवलं. शरीरामध्ये जेव्हा इंद्रिया राहायला लागली त्याच्यानंतर त्यांनी भूक बनवली. त्या प्रत्येक इंद्रियाला भूक लागायला लागली. आता ती भूक शमवायची म्हणून मग अन्न बनवलं गेलं. आता अन्न ही त्या इंद्रियांचं भक्ष्य बनलं. मग आणि इंद्रिय भक्षक बनली. त्याच्यामुळे अन्न त्या इंद्रियांना बघून, त्या शरीराला बघून घाबरून पळून जायला लागलं. आता ते अन्न पळतंय आणि त्याच्यामागे ही इंद्रिय पळतायत, म्हणजे शरीर पळतंय. अशी जेव्हा स्थिती झाली तेव्हा त्या प्रत्येक इंद्रियांनी विचार केला, आता मी याला पकडतो, ह्या अन्नाला पकडतो. आता प्रथम वाणीने प्रयत्न केला की त्या अन्नाला पकडूया. त्यांनी अन्न ते ग्रहण करण्याचा, अन्न पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते काही त्याच्या कवेत आलं नाही. तुम्ही नुसतं इमॅजिन करून बघा, जर त्या वाणीने अन्नाला पकडू शकली असती आणि त्यांनी आपली जर भूक शमली असती तर काय झालं असतं. नुसतं अन्नाचं आपण वर्णन केलं तरी आपलं पोट भरलं असतं, आपल्याला तृप्ती मिळाली असती, आपल्या सगळी इंद्रिय तृप्त झाली असती. जसं की किती सुंदर अन्न आहे बाबा असं म्हटलं असतं आपण, किती छान आमरसपुरी आहे असं नुसतं कोणीतरी वर्णन केलं असतं तरी आपल्याला छान वाटलं असतं. दुसरं, त्याच्यानंतर वाणी जेव्हा फेल गेली अन्नाला पकडायला त्यावेळेला डोळे आले पुढे. डोळ्यांनी सांगितलं, आता मी पकडतो त्या अन्नाला. डोळ्यांनी पण प्रयत्न केला पण तो पण असफल झाला. डोळ्यांनी जर अन्नाला पकडलं असतं तर काय झालं असतं, तर आपण नुसतं अन्न बघूनच आपली इंद्रिय तृप्त झाली असती, आपलं पोट भरलं असतं. नुसतं सुंदर अन्न समोर, छान वरण भात, तूप, भाजी, चटणी, कोशिंबीर, पापड असं नुसतं समोर ताट ठेवलं असतं तरी आपल्या सगळ्यांचं पोट भरलं असतं. विचार करा किती सुंदर कल्पना आहे ती. तर तेही झालं नाही. मग डोळेही पकडू शकले नाही. मग प्राणाने नाकातून प्रयत्न केला की आपण अन्नाला पकडूया. म्हणजे कसं, नुसता अन्नाचा वास घेतला तरी आपल्याला पोट भरलं पाहिजे, पण तेही झालं नाही. नुसता सुंदर आपण कुठेतरी शेजारी काहीतरी छान शिजलेलं आहे बघा, रव्याचे लाडू बनतात, बेसनाचे लाडू बनतात, मला वास आला तरी माझं पोट भरलं असतं, मला असं तृप्ती आली असती की अरे वा, मी बेसनाचे लाडू खाल्ले बाबा अगदी. पण तसंही झालं नाही. मग नंतर कानाने प्रयत्न केला. कानाने म्हणजे नुसतं अन्नाचं वर्णन कोणी ऐकलं कुठून तरी आपल्याला अन्न खाल्ल्याची तृप्ती आली असती, तेही झालं नाही. मग त्याच्यानंतर प्रयत्न केला मन तर आपलं किती विशाल आहे आपल्याला माहिती आहे, कुठेही जाऊ शकतं. जर मी मनाने अन्न पकडू शकले असते तर बघा, त्या बालाजीच्या मंदिरात किती सुंदर प्रसाद असतो. शेगावची कचोरी आणि प्रसाद पण किती सुंदर आहे. नुसतं मनाने विचार केला असता तरी ते खाल्ल्याचं मला फिलिंग आलं असतं आणि माझं पोट भरून गेलं असतं. पण मनही अन्नाला पकडू शकलं नाही. मग त्याच्यानंतर आली त्वचा म्हणाली, आता मी पकडते अन्नाला, पण तीही ते करू शकली नाही. तसं जर झालं असतं तर नुसतं आपण अन्नावरती हात ठेवला असता, नुसतं त्या करंजीला हात लावला असता तरी मला वाटलं असतं करंजी माझ्या पोटात गेली आणि माझं पोट भरलं, असं झालं असतं. पण तेही झालं नाही. मग त्याच्यानंतर शेषनाने प्रयत्न केला, तोही असफल झाला. आणि मग सर्वात शेवटी आला तो अपान वायू, ज्याने त्या अन्नाला मुखातून खाली खाली शरीरामध्ये ढकलत गेला आणि त्यांनी त्याला पोटापर्यंत नेलं. त्याचे 3 भाग झाले. अपानवायूचं खूप महत्त्वाचं काम आहे. अपानवायू हा एक जिवंतपणाचं लक्षण आहे. अपानवायू शरीरामध्ये काम करत असतो, ते जिवंतपणाचं लक्षण आहे. म्हणजे श्वासोच्छवासाच्या व्यतिरिक्त तर त्याचं मोठं हे काम आहे की अन्नाला खाली ढकलणं ते. आणि मग त्या अन्नाचे 3 भाग होतात. एक सत्वांश जो असतो त्याने आपलं मन बनतं. जो मध्यम अंश, मध्यम प्रतीचा जो अन्नाचा भाग आहे त्याने आपलं शरीर पुष्ट होतं. आणि तिसरा जो कनिष्ठ अन्नाचा भाग आहे त्याने विष्ठा बनते आणि ते विष्ठा शरीराच्या बाहेर टाकून दिली जाते. तर असं आहे हे भूक आणि अन्न आणि या सगळ्या इंद्रियांची ही कथा ऐतरेय उपनिषदामध्ये आहे. कशी वाटली नक्की कळवा.